चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्ती केंद्रवारी तालुका पाटोदा आमच्या शाळेच्या वतीने पहा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल याचा लाईव्ह तासिका होत आहेत पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचसाठी आमच्या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर दररोज घेतले जातील. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास होईल. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. आम्ही आमचा सगळा डाटा पब्लिकली ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात. त्याचबरोबर तुमचे नातेवाईक मित्र हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला आमच्या वतीने देण्यात येतील. त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही अभ्यास करू शकता पहा. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत पहा. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला, या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करायचा आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य दिलं जाईल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप चॅनललाही फॉलो करायचे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला दाबायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन दाबणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर युट्यूब आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासिकेचा लाभ घेऊ शकतील पहा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात किंवा आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहता येतात. परंतु टेलिग्राम हा चॅनल असतो. टेलिग्रामवरती तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व मेसेज, तासिकाचे सर्व मेसेज पाहू शकता. त्याचा तुम्ही वैयक्तिक लाभ घेऊ शकता. सर्वांसाठी तुम्हाला त्या गोष्टी फायद्याच्या. त्याचबरोबर पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री शिकवला जाईल, मोफत दिला जाईल. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत त्याचबरोबर 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिका आज आपण करत आहोत. नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो, ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे. त्यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात. एवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 189 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 189 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा, आपल्याला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4 उतारे म्हणजे प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न, एकूण 20 प्रश्न आपल्याला 25 गुणासाठी असणार आहेत. त्यामध्ये पैकीचे पैकी गुण मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो सराव आम्ही तुमच्याकडून करून घेत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 189 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा अगदी सोपा, त्यावरील प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो उतारा वाचावा.
काय गणेश लोक जायचे का कृष्णा खाडे नंदन क्षितिजा खाडे अभिनंदन तुमचं तिघांचं छान तुमचं वाचन झालंय. चला बाकीचे विद्यार्थ्यांचं वाचन झालंय का तुमचं म्हणणं टाका. श्रेया चौरे अभिनंदन. अक्षरा सानप प्रशांत सानप अभिनंदन तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो जे जे जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा. आसावरी सानप महेश सानप जॉईन नाही तर भागवत यशस्वी भवर अभिनंदन. यशस्वी तुझ्या प्रिंट काढून ठेवल्या तर आजोबाला पाठवून दे फाट्यावरती 9:15 वाजता. त्या प्रिंट तुला देतो. तुला जरी गावाला जायचं असलं तरी जाताना ते आपले पेपर घेऊन जा सोबत. उमेर रीडची स्पेलिंग चुकली बघ आपली. बघ गडबड आपली किती कामाला येते. सी दाबायचा का ए दाबायचा. उमेर रीडची स्पेलिंग बघ बरं तू काय टाकली. चला मी उत्तरा वाचतो. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं राहिलंय त्यांनी उत्तरा ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 189. एखाद्या अथक संशोधनातून विज्ञानाचा एखादा आविष्कार जन्म घेतो मात्र त्यासाठी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले पाहिजे. एखाद्या अधिक नाही. काही लोक अडाणी असून सुद्धा त्यांचा स्वभाव खटपट्या असतो. आपण त्यांना उचापत्या म्हणतो. काही वेळा त्यांचा स्वभाव गुणधर्मामुळे एखादा शोध लागतो आणि सर्वजण चकित होतात. अमेरिकेत त्यांना समन्नो बकरी काहीशी अशीच कथा आहे. शेतीबरोबर त्यांच्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय होता. इकडे लोकर महाचे मांस फार आवडते. दरही महागडे असतात मात्र लोकांना मेंढीचे महागडे दर परवडत नाहीत. जर मेंढीला 5 शिव 6 पाय असतील तर मेंढी विकत घेणे परवडते. आणि त्यांचे मेंढीचे खास पद्धती संकर घडवून आणले. या संकरातून त्याने चक्क 6 पायाची मेंढी कोकरू जन्माला घातले. हा प्रयोग त्याने कोणत्याही शास्त्रज्ञ विना केला. पहा अमेरिकेमध्ये एका मेंढपाळाने मेंढीचं संकर करून किंवा लागवड करून 6 पायाची मेंढी किंवा कोकरू जन्माला घातलं. आपल्याकडे कधी कधी गाईला 2 वासरं होतात बा चुकून. शेळीला 3 करडं होतात. म्हणजे हा खरंच निसर्गाचा एक चमत्कारच असतो पहा. आपण पाहतो आणि तो चमत्कार मानव निर्मित नसून निसर्ग निर्मित असतो. परंतु बरेचसे शोध हे माणसाने लावलेत माणसाच्या सुखसुविधेसाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी. आपण वेगवेगळे शोध या जगामध्ये लावलेले आहेत पहा. काही शोधाचा उपयोग चांगला होतो तर काही शोधाचा दुरुपयोगही केला जातो. जसं की अणुबॉम्ब स्फोटके यांचा दुरुपयोग केला जातो पहा. त्यामुळं त्या शोध घातक आहेत पण देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला तसे घातक शोधही लावावे लागतात. चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक 189 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला. वरील उत्तरात कोणत्या देशाचा उल्लेख आलेला आहे. वरील उत्तरात कोणत्या देशाचा उल्लेख आलेला आहे पहा. पर्याय ए भारत, पर्याय बी अमेरिका, पर्याय सी चीन,
आणि पर्याय डी जपान। पहा या उतार्यामध्ये कोणत्या देशाचा उल्लेख आलेला आहे, त्या देशातल्या एका मेंढपाळाने शोध लावलेला आहे। उतार्यामध्ये देशाचं नाव आहे, त्याची ओळ क्रमांकही तुम्ही शोधून टाकायची। पहा नुसतं उत्तर माहीत झालं म्हणजे झालं नाही। आम्ही तुम्हाला सांगितलेलं की उत्तराच्या खाली खूण करायची, प्रश्नाच्या खालच्या पर्यायाला खूण करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचं। यशस्वी भवर बी उत्तर मध्ये अमेरिका, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, नंदन बी उत्तर, उमेर बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर। यशस्वीने ओळ सांगितली बघा, चौथ्या ओळीमध्ये अमेरिकेतना सिनियो बकरी या काहीशा अशीच कथा आहे। सिनियो सशनो बकरी, सशनो बकरी म्हणजे 6 पायाची मेंढी। सशनो बकरी म्हणजे काय, 6 पायाची मेंढी। क्षितिजा खाडे बी उत्तर, प्रशांत फोर्थ लाईन म्हणतोय फायनल, म्हणजे आताळ्यात मळ्यात चालू होता का, चौथी तिसरी चौथी चौथी। प्रदीप बी उत्तर, कृष्णा खाडे फोर्थ लाईन म्हणतोय, फोर्थ आणि फिफ्थ लाईन। अभिनंदन कृष्णा, प्रशांत, यशस्वी तुमच्या तिघांचंही अभिनंदन। पहा खूप छान ओळ शोधून जो टाकतो तो खरा उतारा सोडणारा विद्यार्थी। काही जण बघून टाकतात, त्यांची नावही मला माहिती आहेत। चला नंदन चौथी आणि 5वी ओळ म्हणतोय, उमेर चौथी ओळ म्हणतोय, प्रशांत फोर्थ अँड 5 लाईन। पहा अभिनंदन तुमचं सगळ्यांचं। पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर। या उत्तरामध्ये अमेरिकेतील एका मेंढपाळाविषयी उल्लेख आलेला आहे, त्यामुळे या उत्तरामध्ये अमेरिका या देशाचा उल्लेख आलेला आहे। अक्षता सानप बी उत्तर। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही। श्रेया चौरे फोर्थ लाईन मध्ये अभिनंदन श्रेया तुझं। चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, संकरित मेंढीला किती पाय असतात? संकरित मेंढीला किती पाय असतात? पर्याय ए 4, पर्याय बी 5, पर्याय सी 8, पर्याय डी 6। कृष्णा टॅबचा आवाज बंद कर डायरेक्ट। प्रश्न दुसरा, इथं बस। संकरित मेंढीला किती पाय असतात? पर्याय ए 4, पर्याय बी 5, पर्याय बी सी 8, पर्याय डी 6। चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न दुसरा आणि ओळ क्रमांक शोधून टाका, जेणेकरून बाकी विद्यार्थी झटपट त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतील। प्रदीप डी म्हणतोय, प्रदीप सानप, कृष्णा सानप डी म्हणतोय 6 पाय असतात असं त्याचं म्हणणं आहे संकरित केलेल्या मेंढीला। नंदन बी उत्तर देतोय 5 पाय। जर मेंढीला 5 सीव व 6 पाय असतील तर नंदन बी उत्तर चुकीचं आहे। बा बी उत्तर काळजीपूर्वक वाचतो। यशस्वी ओवर खालून दुसरी ओळ म्हणते, खालून सेकंड लाईन। अभिनंदन यशस्वी। श्रेया चौरे अभिनंदन। थर्ड आणि फोर्थ लाईन नाही तर सेकंड लाईन आहे। यशस्वीने अगदी योग्य ओळ शोधली। पहा श्रेया तुझी ओळ क्रमांक चुकते, तिसरी आणि चौथी नाही तर खालून दुसरी ओळ आहे। पहा श्रेया चौरे ओळ बघ। क्षितिजा खाडे डी उत्तर, श्रेया चौरे डी उत्तर, यशस्वी ओवर डी उत्तर, अक्षता सानप डी, प्रशांत सानप डी। प्रशांत डाऊन सेकंड लाईन म्हणतोय। अभिनंदन प्रशांत। कृष्णा अभिनंदन कृष्णा, प्रशांत, नंदन आणि यशस्वी तुमच्या चौघाचंही अभिनंदन। पहा खूप छान, तुम्ही चौघांनी ओळ अगदी योग्य शोधली। पहा या संकरित त्यांना चक्क 6 पायाचं कोकरू जन्माला घातले, म्हणजे संकरित मेंढीला 4 पाय असतात या वाक्यावरून सिद्ध होतं। प्रश्न दुसऱ्याचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन। उमेरने पण डी उत्तर टाकलंय बघा, म्हणजे त्याला पण म्हणायचंय 6 पाय असतात। अभिनंदन उमेर। चला सर्वांचंच अभिनंदन, अगदी बरोबर उत्तर तुमचं, कोणाचंही दोन्ही प्रश्नाची उत्तर चुकली नाही। फक्त नंदनने बी उत्तर टाकलं होतं 5 चौथी ओळ वाचल्यामुळं। नंदन तुझ्या लक्षात आलंय का की याचं उत्तर 5 नसून डी उत्तर आहे 6। शेवटून दुसरी ओळ वाच, तुला तुझं उत्तर कळेल। चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, वरील उतार्यात कोणत्या पिल्लूदर्शक शब्द आलेला आहे? वरील उतार्यात कोणता पिल्लूदर्शक शब्द आलेला आहे?
पर्याय ए वासरू, पर्याय बी कोकरू, पर्याय सी बछडा आणि पर्याय डी छावा. पहा, गाईचं वासरू, मेंढीचं कोकरू, वाघाचा बछडा आणि सिंहाचा छावा असं आपण पिल्लूदर्शक शब्द म्हणतो. शेळीचं करडू, गाईचं वासरू, माणसाचं बाळ, चिमणीचं पिल्लू, कावळ्याचं पिल्लू, आहे का नाही. म्हणजे पिल्लूदर्शक शब्दामध्ये या उत्तराला आहे. खालून दुसऱ्या ओळीमध्येच उत्तर. अभिनंदन तुमचं. हुमेर शेवटची ओळ म्हणतोय. हुमेर शेवटची नाही रे, खालून दुसरी ओळ आहे. शेवटची ओळ कोणत्या शास्त्रज्ञ विना केला, कोणत्याही शास्त्रज्ञ विना केला, ही शेवटची ओळ आहे हुमेर. खालून दुसरी ओळ आहे ती. प्रदीप कृष्णा सानप बी उत्तर देतोय. पहा, कोकरू. यशस्वी भवर डाऊन सेकंड लाईन, कृष्णा खाडे डाऊन सेकंड लाईन, यशस्वी भवर बी उत्तर. श्रेया चौरे बी उत्तर. नंदन बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. चला, अगदी योग्य उत्तर टाकताय तुम्ही. प्रश्न तिसरा, वरील उत्तरात कोणता पिल्लूदर्शक शब्द आलेला आहे. सर्वांचंच उत्तर बरोबर, सर्वांचीच ओळ नंबरही बरोबर. पहा, त्यात म्हणलंय शंकर आणि चक्क 6 पायाच्या मेंढीचं कोकरू जन्माला घातलं. मेंढीचं कोकरू म्हणजे मेंढीचं पिल्लू. चला, ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांकही सांगितले, उत्तरही सांगितलंय, तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. नंतर मग खालून सेकंड लाईन. अभिनंदन. चला, प्रश्न चौथा, मेंढीवर संकर करण्याचा प्रयोग कोणी केला. मेंढीवर संकर करण्याचा प्रयोग कोणी केला. पर्याय सायमन रॉ, पर्याय ए सायमन रॉ, पर्याय बी सायमन बिनेट, पर्याय बी सायमन बिनेट, पर्याय सी जॉर्ज कर्नल, पर्याय सी जॉर्ज कर्नल आणि पर्याय डी ट्विन जॉ, पर्याय डी ट्विन जॉ. पहा, योग्य उत्तर शोधा. मेंढीला 4 पाय असलेल्या मेंढीचे 6 पाय जन्माला घालणारा शास्त्रज्ञ कोण, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणी घातला. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. यशस्वीवर बी उत्तर देते. चौथ्या प्रश्नाचं सायमन बिनेट. ओळ क्रमांक सांगा मला. पहा, या उत्तरामध्ये ओळीमध्ये उत्तर नाहीये पहा, परंतु त्यांनी म्हणलंय कोणत्याही शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला नाही, तर एका शेतकऱ्यांनी त्याचा शोध लावलेला आहे. वरती म्हणलंय पहा, काही लोक अडाणी असतात आणि स्वभावाने खटपटे असतात, उचापत्या करणारे असतात. अशातलाच एक शास्त्रज्ञ अमेरिकेतील सायनो बेकरी ही अशी कहाणी. शब्द चुकला बघा. सायनो बिनेट नाही, सायनो बेकरी. उत्तर प्रदीप सानप, कृष्णा सानप बे उत्तर, क्षितिजा खाडे बे उत्तर, हुमेर अख्तर बे उत्तर, अक्षता सानप बे उत्तर, श्रेया चौरे बे उत्तर. पहा, अगदी बरोबर उत्तर दिलंय. या उत्तरामध्ये शब्द चुकला होता, पर्याय बी पण चुकला होता. पहा, सायमन बेकरी ही एक अशीच कथा आहे. म्हणजे सायमन बेकरी नावाच्या कथेमध्ये या मेंढीच्या 6 पायाचा उल्लेख आलेला आहे. पहा, अक्षरा सानप बे उत्तर, श्रेया चौरे बे उत्तर, नंदन बे उत्तर. यशस्वी 5th लाईन म्हणते, वरून 5वी लाईन आणि खालून 6वी लाईन आहे. पहा, चला, ज्यांनी ज्यांनी बे उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे. हा, माझ्याकडून टायपिंग करण्यात चुकलं होतं. चला, तुमचं उत्तर अगदी बरोबर. क्षितिजा खाडे बे उत्तर,
ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय चौथ्या प्रश्नाचं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर तुमचं. चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, उतारा क्रमांक 189 मधील शेवटचा प्रश्न. वरील उतार्यात कोणत्या व्यवसायाचा उल्लेख आलेला आहे? वरील उतार्यात कोणत्या व्यवसायाचा उल्लेख आलेला आहे? पर्यायी शेती, पर्याय बी कोंबडी पालन, पर्याय सी मेंढी पालन आणि पर्याय डी पर्याय ए व सी. पहा योग्य पर्याय शोधा. पहा डी चं म्हणणं आहे ए पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. सी चं म्हणणं आहे फक्त शेती व्यवसायाचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. बी चं म्हणणं आहे कोंबडी पालन म्हणजे कोंबड्या सांभाळण्याचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. सी पर्यायाचं म्हणणं आहे मेंढी पालनचा उपयोग आलेला आहे, उल्लेख आलेला आहे. आणि डी पर्यायाचं म्हणणं आहे शेती आणि मेंढी पालन या दोन्ही व्यवसायाचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी बरोबर डी उत्तर, नंदन सी उत्तर देतोय मेंढी पालन. नंदन हे उत्तर बदललं पहा. यशस्वी बरोबर मध्ये 5th आणि 6th लाईन मध्ये आहे पहा. शेती बरोबरच त्यांचा मेंढी पालनाचाही व्यवसाय होता. अभिनंदन यशस्वी, खूप छान, अगदी बरोबर वळ शोधली. कृष्णा खाडे 5th लाईन म्हणतोय. प्रशांत सानप डी उत्तर, नंदन डी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर. श्रेया सी उत्तर बरोबर आहे, परंतु आपल्याला डी उत्तराकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल श्रेया की आपलं सी उत्तर अर्धवट आहे. पहा श्रेया चौरेने उत्तर बदललं. डी क्षितिजा खाडे डी उत्तर. हीच तर गडबड होती आपल्या परीक्षेमध्ये. आपल्याला सी उत्तर बरोबर वाटतं आणि आपण सी उत्तराला गोल करतो, सगळे पर्याय वाचत नाही आणि चुकीच्या उत्तराला गोल करून मोकळं होतो आणि आपल्याला वाटतं आपले सगळे उत्तर बरोबर आले, मार्क तर कसं काय कमी आले. अशा चुका करायच्या नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगितलं उत्तरामध्ये पेपरमध्ये डायरेक्ट उत्तराच्या खाली खून करायची, रेष मारायची, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि शेवटी प्रश्नाच्या 4ही पर्याय वाचल्यानंतर योग्य पर्यायाला बरोबरची खून करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला गोल करायचं आहे. पहा प्रदीप डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर. चला आज 5ही प्रश्नाचे अगदी सर्वांचेच बरोबर उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्या लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. पहा मला खूप छान वाटतं की मी घेत असलेला अभ्यास तुम्हाला समजतोय आणि तुम्ही योग्य उत्तर टाईप करताय. अद्याप ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही, फक्त तासिका करत आहेत, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. 4थी आणि 5वीच्या मुलांसाठी खूप उपयुक्त तासिका. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम चॅनलचा ॲप घ्या आणि आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधून जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचा फायदा सांगतो. तुम्ही व्हॉट्सअपला जर आज जॉईन झालात तर तुम्हाला फक्त आजच्याच लिंक पाहायला मिळतील, परंतु टेलिग्राम वरती अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये PDF आहेत, सराव टेस्ट आहेत, निकाल आहे, सर्व साहित्य टेलिग्राम वरती उपलब्ध आहे. तुम्हाला त्यात शोधायचंय आणि त्यातला अभ्यास करायचा आहे. चला हुमेरच फक्त म्हणतोय मला 3 पडले, बाकी सर्वजण 5 पैकी 5 टाकतात. 5 जो खरा बोलतो त्याच्यामध्ये बदल घडतो आणि जो 4 बरोबर आले 5 बरोबर आले असं सांगतो, खोटं बोलतो, तो आपली चूक लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅटिंग मी सर्व वाचतो, पाहतो. काही जणांच्या वाचणं शक्य होत नाही, परंतु मला कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं सहजासहजी ओळखता येतं. पहा चला 5 पैकी 5, 5 पैकी 3 बरोबर आलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये. थँक्यू मच विद्यार्थी मित्रांनो.